बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. उपस्थित सन्माननीय सुमित खांबेकर साहेब आंबेडकरांचे पाऊल लागले. तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी एक ज्ञानाचे रोपटं लावलं. तिथे बाबासाहेब आंबेडकर हे यांनी या ठिकाणी पूर्ण मराठवाड्याची राजधानी आहे. या ठिकाणी खरोखरच या सर्व समाजातील लोकांना एकत्र जमवून मोठा संदेश दिला की सर्व बाबासाहेब आंबेडकर कोणत्या एका जाती धर्माचे नव्हते, तर आपल्या सर्वांचे होते. शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे होते. महात्मा फुले आपल्या सर्वांचे होते. या समितीने दाखवून दिलं. आणि म्हणून त्यावेळेस सर्व पक्ष बाबासाहेब आंबेडकर साहब की जो जयंती जो साजरी हुई, तो आज बोलना चाहता हूँ कि मनमोहन सिंह उमराई की साहब की कई कमी मिलने नहीं रखा. पूरी उसकी जो मनमोहन सिंह साहब जो काम करते थे वही स्टाइल में सारे समाज को लेकर नवीन आज काम कर रहा है. और मैं ये कमेटी के अंदर मैं पहले से मुनि महाराज हैं, जब से मैं कमेटी में रहता हूँ, और सब पूरे समाज मिलके और सारे पक्ष मिलके ये सब मिलके बहुत बेहतरीन अंदाज में अपन हर साल की तरह इस साल भी अपन ये प्रोग्राम करेंगे. और जो कमेटी के जो पवार साहब है, कदम साहब है, हमारे उप महापौर साहब है, कार्याध्यक्ष, मैं उनको मुबारकबाद देता हूँ कि आपने जो पत्रकार परिषद में भी आपने निर्णय बहुत अच्छा लिया कि भाई डीजे का आवाज़ कम रखेंगे. और लोगों के अंदर जो बाबा साहब ने जो दुख उठाए थे, जो उनको संविधान कैसे लिखे भारत नाही किंवा कोणाकडून वर्गणी दिल्या घेत नाही, तर ही पूर्ण त्यांच्या पाठबळावर ही जयंती साजरी केली जाते. त्या जयंतीचे अध्यक्ष वंदन करते हुए भारत के शिल्पकार परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी, छत्रपति शिवाजी महाराज इनको नतमस्तक होते हुए आज सर्वपक्षीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की 135वीं जयंती का कार्यालय का उद्घाटन हमारे शहर की शान, मेरे पिताजी के दोस्त, सहकारी, इस शहर के पालक मंत्री साहब आदरणीय संजय जी सिरसाट साहब, इनके हाथों से हुआ है, ऐसा मैं जाहिर करता हूँ. आज इस कार्यक्रम में उपस्थित आदरणीय संजय जी सिरसाट साहब, हमारे प्रमुख मार्गदर्शक बाबूराव जी कदम साहब, संस्थापक अध्यक्ष गणेश महासंघ जी के हमारे पृथ्वीराज पवार साहब, खाजा भाई, खांबेकर भाई, हमारे पिताजी के सहकारी ज्येष्ठ हमारे मार्गदर्शक करने वाले आदरणीय किशोर जी थोरात साहब, कयूम भाई, बालकृष्ण इंगड़े जी, हमारे माजी महापौर विकास जी जैन साहब, महिला अध्यक्ष मंजूषा भाई पवार साहब, दिलीप पड़मुख साहब, दादाराव भाऊ, रवि भाऊ, अरविंद अवसरमुख साहब, अखिल भाई अजमत, सभी हमारे वाघमारे साहब, सारे टीम, शिवाजी कावड़े साहब, रंजीत कुणाल मराठे साहब भी हमारे हैं. रंजीत कुणाल मराठे साहब का सत्कार बाकी है वो करना है. और सभी मान्यवर हमारे गुड्डू, आनंद, प्रकाश दादा, दीपक, राजू भाऊ, सभी लोगों को मैं आभार व्यक्त करता हूँ और कार्यक्रम समाप्त हुआ ऐसा जाहिर करता हूँ. और एक शब्द बोलना चाहता हूँ साहब, आपको देर जरूर हुई पर आज हमारा दिल मन भर के आ गया कि आज 7 साल मेरे पिताजी को गुजर के हो गए. आज पहली बार साहब हमेशा यहाँ आना बैठना, लेकिन पिताजी के बाद आज पहली बार का कार्यालय को आप आए. आपका बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. वैसे सारे कार्यक्रमों में साहब हमारे हमेशा रहते हैं. 14 तारीख को भी साहब रहेंगे ऐसी अपेक्षा करता हूँ. और या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर
वेळ जास्त झालेला आहे, मला यायला उशीर झाला. सकाळपासून बाहेर होतो, आता नाशिकला जाऊन आलो आहे, आणखीन एक कार्यक्रम करून आलो म्हणून उशीर झाला. उद्या सकाळी सुद्धा 9 वाजता जायचं. वर्ध्याला कार्यक्रम आहे, 2 हॉस्टेलचे लोकार्पण आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आहे आणि अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये थोडासा उशीर होतो. परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की संभाजीनगरमध्ये जी काही आंबेडकर जयंती साजरी होते ती महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात संभाजीनगरला होती. हे चळवळीचं केंद्र आहे. खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जे काही पुढारी झाले ते सर्व या चळवळीतून तयार झालेले आहे. मी सर्वांना जवळून पाहिलेलं आहे, सर्वांशी माझा संपर्क आलेला आहे. पुढारी नंतर झाले, परंतु बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं कर्मभूमी ज्याला मानलं ते संभाजीनगर आहे. मिलिंद कॉलेज पाहिलं आपण, बाबासाहेबांनी त्या काळामध्ये त्यांना सुचलेली कल्पना, बाबासाहेब मुंबईला संभाजीनगरला येणे, संभाजीनगरला जागा घेणे, जागा घेऊन एवढं मोठा कॉलेज निर्माण करणे, हे आपल्याला आज जर विचार केला तर ते एक स्वप्न वाटतं. त्या काळामध्ये 200 एकर जमीन घेऊन या ठिकाणी कॉलेज निर्माण करणं आणि तेही स्वतःच्या नावावर नाही तर ते ट्रस्टीच्या नावावर, हे बाबासाहेब आहे. आणि म्हणून त्यांची जयंती या ठिकाणी लाखो विद्यार्थी जे आलेत ना मराठवाड्यातले, परभणीचे असतील, बीडचे असतील, नांदेडचे असतील, हिंगोलीचे असतील, विदर्भातले असतील, शेकडो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी येऊन या ठिकाणी शिकले आणि शिकल्यानंतर खऱ्या अर्थानं मोठमोठ्या पदावर गेलेत. त्याच्यातले मी आता मंत्रालयामध्ये पाहत होतो, मला अनेक अधिकारी सांगतात, साहेब आम्ही मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी होतो. म्हणजे बाबासाहेबांनी निर्माण काय केलं हे त्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर आपल्याला कळतं. म्हणून इकडची जयंती ज्या जोरात आणि जल्लोषात साजरी होते, खरं तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि ह्या जल्लोष कायम राहिला पाहिजे. मी जल्लोषाला कधी विरोध केलेला नाही, जल्लोष हा कायमच राहिला पाहिजे. परंतु जल्लोष साजरा करताना कोणतंही असं काही कृत्य आपल्या हातून होऊ नये ज्याच्यामुळे त्या जयंतीचा गालबोट कुठं लागेल. म्हणून सर्वपक्षी जयंती जी आपण साजरी करतो, मी पाहिलेलं आहे. मनमोहनसिंग ओबेरायला आम्ही अध्यक्ष जेव्हा करायचो त्या टायमाला सर्व जनता ते दरवेळी म्हणायचे, अरे नाही मेरे को नाही होणार, ये टाइम नाही होणार. परंतु ते कायमस्वरूपी त्यांना आम्ही तर अध्यक्ष म्हणून नेमायचो. एखाद्या माणसामध्ये एखादं काम करण्याची जर इच्छा असली तर त्याला काय केलं पाहिजे, पुढं कसं आणलं पाहिजे, ते आम्ही मनमोहन सिंगकडून शिकलेलो आहोत. आम्ही अत्यंत जवळचे एकमेकांच्या स्नेही राहिलेलो आहोत. म्हणून ही आंबेडकर जयंती साजरी करताना मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, बाबूरावजी आपल्याला अडचण डीजे बिजेची नाही आहे, परंतु डीजेमुळं लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, मी एकदा आमच्या त्या उस्मानपुरातला काय नाव त्याचं पुढे लक्ष्मण काय नाव रे ते आपले सचिन भाऊ, सचिन बोर्डे, मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मला बोलवलं त्यांनी तिकडं, पुण्याहून एक डीजे आणला. डीजे एवढा मोठा आणला की ते डीजेचे नारळ फोडायला मी गेलो तर आतून मी धडधड 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 माझी सुरू झाली. मी जातो की काय, पटकन ते नारळ फोडून पळून गेलो. बरं, डीजेवर एवढे काही थप्प्या लावल्या होत्या, एवढ्या जोरात आणलं, 8 लाख रुपये त्याला दिले. इकडे आणलं तर तिथे असं आडवं पाहून लावलेलं आहे ते लोखंडाचं, तो डीजे त्याच्यातून पुढे गेलाच नाही. अखेरला डीजे वापस घेऊन जावं लागला. हे मी उस्मानपुराचं उदाहरण सांग. बघा, आनंद व्यक्त करा हो, आनंद व्यक्त करायला बाबासाहेबांनी आपल्याला गुलामातून माणूस बनवलं. त्याची जयंती साजरी करताना कुठेही लाजलं नाही पाहिजे. प्रत्येक माणूस, तुम्ही आम्ही सांगण्याने काही होत नाही. आज प्रत्येक समाजातला प्रत्येक माणूस त्या दिवशी दिवाळी घरात साजरी करतो, तुम्ही सांगा का नका सांगू. आणि प्रत्येक माणूस हा रस्त्यावर येतो, तो म्हणतो की मला माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये सामील व्हायचं. आपण त्याची काळजी घ्यायचा प्रयत्न करतोय. मी कमिशनरला काय जे बोलायचं ते बोलल, परंतु ही साजरी करत असताना त्या विचाराने, त्या ध्येयाने आपण पुढे गेलं पाहिजे. मी पण आता या टायमाला आंबेडकर जयंती साजरी करतो. मला आता मंत्रिपद असल्यामुळे थोडासा पावर आलेली. मी आता 13 तारखेला संध्याकाळी 7 वाजता शिवाजी पार्कला 2000 ड्रोन घेऊन
एक साथ 2000 ड्रोन आकाशात जातील आणि बाबासाहेबांची प्रतिमा त्या ठिकाणी साकारल्या जाणार आहे. त्यांच्या जीवनावरचे काही छायाचित्र त्या ठिकाणी दाखवले जाणार आहे, ते ड्रोनच्या माध्यमातून. विचार करा, एक ड्रोन कसा उडतो, आपण मी 2000 ड्रोन उडवणार आहे. आनंद व्यक्त करतो का नाही मी? आणि प्रत्येकाने तिथे येऊन पाहिलं पाहिजे, हे माझं त्यांना सुद्धा विनंती.